हायवे कुणाचे करू नका. शेवटी कॉन्ट्रॅक्टर काय आपला जावाई नाही, तुम्हाला हे सांगतो. तुम्ही अजिबात कुणाचे हायवे कुणाचे करू नका. शेवटी कॉन्ट्रॅक्टर काय आपला जावाई नाही, तुम्हाला हे सांगतो. जनता एक्सप्रेस मराठी न्यूज मध्ये मी श्रीयश नलवडे आपले स्वागत करतो. मित्रांनो, महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यासाठी एक ऐतिहासिक निधी आणलेला होता असं म्हणलं जातं. अनेक दिग्गज नेत्यांना पाठीमागच टाकून त्यांनी इंदापूर तालुक्यासाठी एक भरघोस निधी आणलेला होता. परंतु त्याचीच एक जर दुसरी बाजू बघायची झाली तर या निधीचा वापर योग्य होतोय का असाच आता काहीसा प्रश्न पडतोय. त्याचं कारण असं आहे की काही तरंगवाडीतील नागरिकांनी, तरंगवाडी इंदापूर तालुक्यातील एक गाव आहे, तरंगवाडीतील गावकऱ्यांनी तरंगवाडीला आणि बारामती रस्त्याला जोडणारा जो रस्ता आहे त्या रस्त्याच्या विरुद्ध एक तक्रार आहे. त्यांची तक्रार अशी आहे की ते जे काम आहे ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे आणि आपण त्याच रस्त्यावर आज आलेलो आहोत. कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, काय आहे ते सांगतील, त्याबद्दल आम्ही आणखी माहिती घेतलेली नाही. या सर्व गोष्टीबद्दल आपण आता त्यांच्या ग्रामस्थांशी बोलणार आहोत. त्याचं कारण असं आहे की काल परवाच भरणे मामांनी सांगितलेलं होतं की जर निधीचा गैरवापर कोण करत असेल आणि दर्जाहीन काम करत कोण असेल तर त्याला काळ्या यादीत टाकलं जाईल. तर आमदार दत्तात्रय भरणे यांनी हा व्हिडिओ पाहून त्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाकतील का असा एक खरा तर प्रश्न पडतो. पण तत्पूर्वी आपण त्या ग्रामस्थांशी चर्चा करू. आपल्या बरोबर या गावचे सरपंच, उपसरपंच हे सर्वजण आहेत आणि आपल्याला या सर्व रस्त्याची आता ते तक्रार करत आहेत. पहिलं तर तुम्ही तुमचं नाव सांगा आणि काय तक्रार आहे, काय ह्याची अडचण आहे रस्त्याची. मी महादेव वाघमोडे, ग्रामस्थ तरंगवाडी. अडचण अशी की काल परवा हे रस्त्याचं काम झाल्यानंतर गावातील तरुण सहज बाबा रस्ता कसा झाला, एक किराणा दुकान समोर एक जणांनी मोटरसायकल स्टँडवर लावली, त्या स्टँडच्या खालची खडी निघली ते फाकलं असं, म्हणजे इतकं चुकीच्या पद्धतीचं काम. तिथल्याच मुलांनी हाताने ती एक क्लिप तयार केली ना आम्हाला टाकली की बाबा हाताने सुद्धा ते उचकटतंय. आम्ही आमची बॉडी विद्यमान सरपंच अण्णासाहेब तरंगे, तुकाराम तात्या, बरीचशी आजीनाथ तरंगे, कांता तरंगे, उपसरपंच आम्ही चेक करा इथं आलो तर ते अक्षरशः त्याच्यावर डांबरच वाटलेलं नाही. असं मला क्लिप मध्ये दाखवा की नेमकं कसं आहे ते विषय. एक दोघ जणच काढा, जास्त उकरू नका कारण ते आणखी खराब होईल. तर हे आता पाहतोय आपण की ते जे आहे डांबर सहजासहजी हाताने निघतंय. हे पहा इथं पहा, इथं कॅमेरा दाखवा. अशा पद्धतीचं जर खरोखरच जर काम होत असेल तर त्या आमदारांनी तरी काय करायचं, किती निधी आणला तरी काय उपयोग होणार आहे ह्या तालुक्याचा असाच खरं तर प्रश्न पडतो. ही मातीची सर्व मातीचा फुफुटा सुद्धा दिसतोय, जास्त उकरू नका याच्यामध्ये. तर या ठिकाणी सरपंच सुद्धा आहेत. आपण सरपंच तुमचं आणखी म्हणणं काय आहे? आणखी म्हणणं आम्ही त्यानंतर आपल्या सार्वजनिक बांधकामचे साळुंके इथं देखरेख करणारे साळुंके रावसाहेब यांना कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी सांगितलं मी पुण्याला उद्या आल्यानंतर बघू. आज सकाळी जवळजवळ गावातील 200 लोक येऊन ह्या पॉईंटला माझी भेट देऊन गेली. इथं चर्चा बरीच झाली की बाबा एक कामच करून द्यायचं नाही, आपण रस्ता आम्ही सगळ्यांना समजून सांगितलं आपण अधिकाऱ्यांना बोलू आणि काय असेल ते आपलं म्हणणं मांडून काम व्यवस्थित करून घेऊ. आपल्याला शेवटी महामान्य निधी दिलाय, गावाचा विकास करायचा आणि कामं करून घ्यायच्यात. कोणाला अडवणूक किंवा ब्लॅकमेल करून किंवा काय करून आपल्याला असलं एक चुकीचं काय करायचं नाही. तर चांगल्या पद्धतीने कामं करून घ्यायच्यात. तर साळुंके साहेबाला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला, ते सकाळपासून फोनच उचलत नाही. ठेकेदार आले, सब कॉन्ट्रॅक्टर मुसा मुलांनी त्यांनी थातूर मातूर उत्तर दिली, असं असतं तसंच असतं. झालं सांगा ना. जो एक ह्यामध्ये मला एक मिनिट, ह्यामध्ये सर्व प्रेक्षकांना माझी विनंती आहे की किती किलोमीटरचं अंतर, 1.5 किलोमीटरचं अंतर जे आहे, 5 किलोमीटर रस्ता 3 तासात. ठीक आहे, चला हे एकदा ऐकू यांच्याकडून, म्हणजे तुमच्या ह्याचं गांभीर्य लक्षात येईल. किती किलोमीटरचा रस्ता आणि किती किलोमीटर? 1.5 किलोमीटरच्या रस्त्यापैकी एक 5 किलोमीटर रस्ता 3 तासात पूर्ण करून गेले. 3 तासात. हा चला, या ठिकाणी सरपंच आहेत. सरपंच, रस्त्याचं काम बघताय तुम्ही, कसं झालंय काय? माझं नाव सांगतो मी, अण्णासाहेब तरंगे, मिसेस माझी सरपंच आहे. तर तरंगवाडीच्या कमानीपासून ते गावापर्यंत अतिशय रस्त्याचं काम खराब झालेलं आहे आणि कित्येक वेळा आम्ही साहेबांना फोन केला, कॉन्ट्रॅक्टदाराला सांगितलं, ते काय असं म्हणावं घेत नाहीत, त्यांचं ते चालू आहे काम. प्रत्येक जण आमच्या गावातील नागरिक जाता येता सांगतो की हे काम खराब चालू आहे. अशा पद्धतीचं जर काम झालं तर त्या आमदारांनी तरी काय करायचं हो?
कॉन्ट्रॅक्टरला कोणाचं आहे का नाही ह्याच्यामध्ये काय? मुळातच साहेब मागं 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस खडीकरण झालं ना, त्याही वेळेस या कामाचे सब कॉन्ट्रॅक्टर मुसा मुलानी म्हणून आहेत, त्यांना आम्ही विनंती करून ते काम थांबवायला लावलं होतं. त्यांनी 3 दिवस काम थांबवलं. काम का थांबवलं होतं? त्यांनी डांबरच वापरलं नाही. एस्टिमेटमध्ये त्यांच्या जी काय 100 फुटामध्ये एवढं डांबर उडलं पाहिजे, हा जो नियम आहे, तर त्याच्यात ते आमचं म्हणणं एवढंच होतं की आमच्या या गावात बरीच कामगार या PWDच्या रस्त्यावर कामगार म्हणून जातात, आणि त्या कामगारांचं म्हणणं असं आलं की बाबा ह्या कामावरती रस्ता अतिशय डांबर कमी प्रमाणात वापरलं जातंय, ब्रश पण केला नाही, आणि खडी करण्याच्या टायमिंगची अवस्था तीच होती. त्यावेळेस आम्ही साळुंके साहेबांकडे जाऊन रितसर पत्र दिलंय. दुसरं आता काल ज्यावेळेस काम चालू झालं साहेब, त्यावेळेस आम्ही त्यांना एकच विनंती केली की दत्ता मामा बर्नेंकडे आम्ही सर्व ग्रामस्थांनी मागील 5-6 वर्षापासून विनंती केली की रस्ता आम्हाला एवढा करून द्या. आमचा पुलाचा एक प्रश्न मोठा होता आणि रस्त्याचा. मामाने ताबडतोब आम्हाला कोट्यवधी रुपयाचा निधी दिला. निधी देत असताना मामाने कुठेही दुजाभाव केला नाही. पण जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार नालायकपणानं वागतात. अशा ठेकेदारांना तुम्ही सर्व ग्रामस्थांना माझं आव्हान आहे की तुम्ही मला सर्वजण सांगा की अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकलं पाहिजे का? सर्वांनी सांगायचं. काय म्हणणं आहे तुमचं? काळ्या यादीत टाकलं पाहिजे. काय म्हणणं आहे? जर हे जर असे लोक जर चुकीच्या पद्धतीने काम करणार असतील तर हे काम केलेल्याचा काही फायदा नाही. ह्याची बदनामी आमदार साहेबाची होणार आहे. आम्हाला ग्रामस्थ म्हणून मामांच्या आम्हाला सूचना आहेत, तुम्ही कामं तुम्हाला आम्ही दिलेली गावात, तुम्ही ती कामं चांगल्या पद्धतीने करून घ्या. आणि आम्ही ज्यावेळेस ठेकेदार मुसा मुलानीला सकाळी बोलवलं, तो आरेलावीची भाषा करत होता की मी माझं काम केलंय, म्हणजे ग्रामस्थांशी तो उद्धटपणे वागत होता. त्याला आम्ही एवढीच विनंती केली की मुसाभाई तुम्ही आम्हाला एस्टिमेट घेऊन या, एस्टिमेट प्रमाणे आमचं काम करून द्या, आमचं तुमच्या विरोधात कुठलीही तक्रार नाही. आताच दाखवल्याप्रमाणे जर हाताने डांबरी उचकटत असेल तर ते काम टिकणार आहे का? आणि वास्तविक पावसाळ्यामध्ये साहेब डांबरीची कामं होत नाहीत, ही ठेकेदाराच्या लक्षात यायला पाहिजे. जर 3 तासामध्ये आमच्या सहकार्याने सांगितल्याप्रमाणे 1.5 किलोमीटर रस्ता जर तुम्ही 3 तासात करत असाल पावसाळ्याच्या दिवसात, तर हे काम कसं राहणार आहे? ही आमची विनंती एवढीच. दुसरी गोष्ट, PWDच्या अधिकाऱ्यांवर थोडंसं मामांनी आमदार साहेबांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे, कारण तिथले अधिकारी चुकीच्या पद्धतीनं काम करतात. आमच्या रस्त्याच्या कडेला 2 विहिरीत साहेब अतिशय धोकादायक परिस्थितीत आहेत. त्यांना आम्ही पत्रव्यवहार, आमच्या दीपालीताई वाघमोडे सरपंच असताना पत्रव्यवहार केलेला आहे, आणि चैत्रालीताई आता सरपंच दुसऱ्यांदा झाल्यावर आम्ही जाऊन तोंडी भेटलो त्या साळुंके साहेबांना, उडोउडीची उत्तर देतात. आज जर रस्ता झाला आणि सहज वाहन जर तिथून गेला साहेब, अक्षरशः त्या विहिरींमध्ये जाणार आहे. आमचे ग्रामस्थ नात्याने त्यांना एवढंच चांगलं होतं की त्या दोन्ही विहिरीला आम्हाला संरक्षण कठाडं बांधून द्या. ह्या रस्त्याचं काम असताना ह्यांना करता येत आहे, पण ह्यांना यात कसं पैसे जास्त राहतील हे ह्या अधिकाऱ्यांचं ठेकेदाराचं संगनमत आहे. म्हणून आमची विनंती आहे की रस्ता फक्त आम्हाला चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे. अन्यथा रस्ता जर यांनी परत उकरून नाही केला, आम्ही सगळे उपोषणाला आणि आंदोलनाला बसणार आहे. आमचा सर्वांना विनंती आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितलं की हे जे ग्रामस्थ आहेत ते अतिशय त्यांच्या भावना तीव्र आहेत, आणि त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हाला काम चांगल्या पद्धतीने करून द्या. खरं तर भरणे मामांना सुद्धा ज्यावेळेस त्यांनी पंचायत समितीमध्ये मीटिंग होती, त्या मीटिंगमध्ये पण अधिकाऱ्यांना खडसावलं होतं की दर्जाहीन जर काम झालं असेल तर त्यांना काळ्या यादीत टाका. मामा, जर असंच दर्जाहीन काम जर होत राहिलं तर सर्वच राष्ट्रवादी असेल किंवा तुमच्यासाठी सुद्धा ही एक धोक्याची घंटा होऊ शकते, असं मला काय वावगं वाटत नाही. मी श्रीयश नलवडे, जनता एक्सप्रेस मराठी न्यूज, इंदापूर. अचूक, बिनधास्त आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी जनता एक्सप्रेस मराठी न्यूजला सबस्क्राईब करा.